नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या माझ्या नवीन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या चॅनलवर मी तुमच्यासाठी छान छान पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज घेऊन येत असते. मागच्याच भागात मी शेवग्यांच्या पानांचा पराठा तुमच्यासाठी शेअर केला होता. ती रेसिपी तुम्ही पाहिलीत का? नसेल पाहिली तर नक्की पहा. तुम्ही फळभाजी ऐकली असेल, तुम्ही पालेभाजी ऐकली असेल, पण तुम्ही फुलांची भाजी ऐकली आहे का? हां, केळांच्या फुलांची भाजी होते, पण हादग्यांच्या फुलांचीही भाजी होते आणि ती अतिशय चविष्ट आणि पौष्टिक होते. आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे हादग्याच्या फुलांची भाजीची रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही घरच्यांसाठीही बनवू शकता किंवा सकाळी मुलांच्या डब्यासाठीही चटकन भाजी बनते. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय आरोग्यम धनसंपदा. चला तर वेळ न घालवता आपण पटकन या भाजीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात. हादग्याच्या फुलांच्या भाजीसाठी लागणार आहे अर्थातच हादगा. तर हादग्याचं फूल असं दिसतं. हे फूल आपल्याला निवडावं लागतं. तर ते निवडायचं कसं? तर हे पान चांगलं असेल तर घ्यायचं, आपल्याला चांगलं नाही वाटलं तर नाही घ्यायचं. हा हिरवा भाग काढून टाकायचा आणि हा भाग सगळा टाकून द्यायचा. मी हे वरचं पान नाही घेते. इथे चिकट द्रव असतो, त्याला मुंग्याही लागलेल्या असतात कधी कधी, तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं. ही पानं अशी ही घ्यायची पानं. आणि आता यातला जो हा आणि एक कठीण भाग असतो हा असा काढून टाकायचा. त्यानं भाजी कडवट होते म्हणून तो काढून टाकायचा आणि हे फूल असं निवडायचं. तर मी इथे निवडून घेतलेली आहेत. फुलं तर मी तुम्हाला दाखवली. या भाजीसाठी लागणाऱ्या इतर सामग्री आपण बघून घेऊयात. तर भाजीसाठी लागणार आहे आपल्याला मोहरी, हळद, हिंग, लसूण आणि मिरची यांची पेस्ट करायची आणि चवीनुसार मीठ. आणि मी त्यात घालणार आहे मुगाची डाळ, जी मी 1 तासभर भिजत घातली होती. सामग्री तर आपली बघून झालेलीच आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. फोडणीसाठी आपण पहिल्यांदा घेऊयात तेल तापलं की मोहरी घालूयात. अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि आपली मिरची आणि लसूणची पेस्ट ही छान परतून घेऊयात. आणि ती परतून झाली की आपण ही फुलं घालूयात. छान हलवून घेऊयात. हादग्यामध्ये विपुल प्रमाणात अजीवनसत्व असतं. म्हणजे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो हादगा. आणि
जर आपला कफ पडत नसेल सर्दीचा तर हदग्याच्या भाजीच्या नियमित सेवनाने तुमचा कफ पडायला सुरुवात होते। आता ही आपण तुरीची डाळ घालून घेऊयात। आणि चवीनुसार मीठ छान हलवून घेऊयात। आणि तुम्हाला ज्वर असेल म्हणजे ताप वगैरे तर त्यातही हदग्याची भाजी फायदेशीर ठरते। आता हे आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे। गॅस मीडियम हीटवर ठेवून ही छान शिजवून घेऊयात। यातली डाळ शिजली पाहिजे। एक 2-3 मिनिटाच्या अंतराने परत बघूयात आपण। ही बघून घेऊयात आपली भाजी झाली आहे का। त्यातली डाळ शिजली की भाजी शिजेल। आपली डाळ शिजलेली आहे तर भाजी आपली तयार झाली आहे। यातलं पाणी असं ठेवलं तरी चालेल किंवा अगदी कोरडं केलं तरी चालेल। मला कोरडं आवडतं। मस्त झाली। ही बाजरीची भाकरी आहे। ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा खूप सुंदर लागते आणि पोळी बरोबर ही मस्त लागते। पण मला बाजरीची भाकरी आवडते, त्याच्याबरोबर खरंच खूप सुंदर लागते आणि तुम्ही ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक करा, मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। हा चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही भाजी नक्की करून बघा। आत्ता हदग्याच्या फुलांचा सीझन आहे, मंडईमध्ये नक्की मिळेल तुम्हाला। ही माझी गावाकडून आलेली आहे, म्हणजे माहेरवरून आणलेली भाजी आहे ही। पुण्यातही मिळते भाजी, नक्की करून पहा। विशेष म्हणजे पौष्टिक असते आणि नक्की आवडेल तुम्हाला।